व्यक्त करण्याचं काम माझ्याकडे आहे. त्याच्या आधी एक राहिलेलं काम मी करणार आहे. ते म्हणजे आपल्यामध्ये आमचं भाग्य आहे की आज इथे आज हजर आहेत आणि आमचे ते पूर्वीपासूनचे मित्र आहेत. असे उमेशजी झिरपे यांनी एव्हरेस्टच्या अनेक मोहिमांचं नेतृत्व केलंय. तसं प्रत्यक्ष एव्हरेस्टवर जाऊन आलेले एक वीर आणि सगळ्यात लहान वयात 21व्या वर्षी हे सिंहगडच्या पायथ्याच्या एका छोट्याशा गावात राहणारे ते एव्हरेस्ट वीर आहेत. मी त्यांना वर यायचं विनंती करतो. त्यांचं नाव आहे लहू उघडे. त्यांची थोडक्यात मी माहिती सांगतो. आमचा परिचय असं झाला की आम्ही आता मंदारने सांगितलं आम्ही मुळशी तालुक्यात काही काम करतो. तर हा आमच्याच भागातला राहणारा एक मावळा आहे आणि ह्यांनी जेव्हा एव्हरेस्ट सर केलं त्याच्यानंतर आम्ही आमच्या एका बचत गटामध्ये त्यांचा सत्कार केला होता. त्या सत्काराच्या वेळेला त्यांनी जी काय माहिती सांगितली ती अक्षरशः अंगावर शहारे आणण्यासारखी होती. ती मी आता जास्ती सांगून वेळ घेत नाही, पण 2 गोष्टी फक्त सांगतो की त्यांची आई सिंहगडावर ताक आणि दही विकत आणि हे अतिशय लहान असताना ताकाच्याच पाठीत सिंहगडावर जायचे आणि त्या सगळ्या दरम्यानमध्ये सिंहगडावरचे नेहमीचे जे जाणारे गड चढणारे होते त्यांना लक्षात आलं की हा मुलगा काहीतरी वेगळा आहे. म्हणून त्यांना प्रोत्साहन देऊन हिमालयाचं वेळ लावलं आणि हिमालयाच्या मोहिमेमध्ये शेवटचा प्रसंग फक्त मी सांगतो की त्यांचा शेवटच्या टप्प्यामध्ये अल्ट निर्माण झाला आणि त्यांना त्यांच्या ग्रुप लिडरने सांगितलं की तू नको येऊ आता वर. पण यांनी मनाचा निश्चय, जसं या सगळ्यांनी सांगितलं की वेगळंच वेळ असतं तिथे गेल्यावर, यांनी मनाचा निश्चय केला काय व्हायचं ते माझं होऊ दे आणि मुख्य म्हणजे शिवाजी महाराजांचं जय छत्रपती शिवाजी महाराज असं म्हणून ते वर गेले आणि असे हे आपल्यात आले ते आपल्या सगळ्यांचं भाग्य. दुसरं थोडस मला असं सांगायचं आहे की मगाच्या भाषणात सांगितलं की तिचं सगळं लेखन आधी ती मुलींना वाचायला देते आणि नंतर ती हळूच म्हणली की मी सुद्धा वाचतो. तेव्हा तुम्ही सगळे हसला. याचं मला कळलंय काय खोच आहे याच्यात. पण मी सांगतो तुम्हाला की मी खरं असं वाचन वेडा वगैरे नाहीये, पण मी पुस्तकं वाचतो. ती जवळजवळ एक पुस्तक घेतलं की 4-4 महिने वाचत असतो. पण हे पुस्तक मी जेव्हा घेतलं तेव्हा अक्षरशः एका आठवड्यात मी ते वाचून काढलं आणि मला खूप आवडलं. माझ्यासारखा अरसिक माणूस जर हे पुस्तक एक आठवड्यात वाचत असेल तर ह्या सगळ्यांनी ज्या फुटपट्टीने हे पुस्तकाचं मूल्यमापन केलं तर ह्या फुटपट्टीने सुद्धा तुम्ही करा की अरसिक माणूस आठवड्याभरात जे पुस्तक वाचतो ते किती चांगलं असेल. आता मी भेटतो आज जे सगळे व्यासपीठावर आहेत माननीय, त्यांचं मी आता व्यक्तिशः परिचय सुरुवातीला औपचारिक परिचय झालेलाच आहे, पण त्यांच्या प्रत्येकाच्या भाषणातून त्यांचं प्रत्येक विषयाचं किती ज्ञान आहे आणि त्यांनी किती त्याच्यामध्ये काम केलेलं आहे हे आपल्याला सगळ्यांना लक्षात आलं असेलच. त्या सगळ्यांचे आपल्या ह्या पुस्तकाला या प्रकाशनाला आशीर्वाद लाभले आणि ते वेळात वेळ काढून इथे आले यासाठी मी आमच्या सर्व कुटुंबातर्फे आणि प्रकाशकांतर्फे त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांचे असेच आशीर्वाद कायम राहावेत अशी इच्छा व्यक्त करतो. पुस्तक लिहिण्याचं, उत्तम लिहिण्याचं श्रेय हे लेखिकेला जरी असलं तरी ते वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम अनेक वर्ष राजहंस प्रकाशन हे पुण्यात करत आहे आणि त्यांनी हे पुस्तक स्वीकारून त्याच्यामध्ये त्याचं त्यांच्याच एकेकाने खडपेकर मॅडमनी संपादन करून ते प्रकाशित केलंय. त्याबद्दल मी खरोखर मनापासून राजहंस प्रकाशनचे सुद्धा आभार मानतो. राजहंस प्रकाशनचे अध्यक्ष आणि प्रत्यक्ष प्रमुख इथे आलेले आहेत, त्यांचे मी व्यक्तिशः पण आभार मानतो. सूत्रसंचालक मंदारजी परांजपे यांनी ज्या उत्तम रीतीने सूत्रसंचालन केलंय, मला मुद्दामून आमची आत्या इथे आली आहे, तिने बोलवून सांगितलं त्यासाठी सगळ्यांकडनं खूप टाळ्या वाजवून घेतल्या. मी
त्याला आदित्यच म्हणतो, कारण तोही आमच्या वयाचाच आहे. पुष्पगुच्छ देतो. देतो. त्याची स्वतः डॉक्टर आहे, त्याची पॅथॉलॉजिकल लॅब आहे. तेव्हा कसं सुधारेल, मग त्याच्यातले काही कोच होतील का, काही खेळाडूंवर पुढे बक्षीस मिळवतील का, असा त्याचा नेहमी प्रयत्न असतो. आणि त्याची ही जी कला आहे आता आज आपण पाहिली ती तर आहेच, ती आपल्याला सगळ्यांना आता माहितीच झाली. त्यामुळे मी त्याला सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. तो मृणालींच्या कॉलेजमध्येच होता. हे रसिक वाचकांवर अवलंबून असतं. वेळात वेळ काढून आणि आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही सगळेजण मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिलात, त्यामुळे मी तुम्हा सगळ्यांचा आभारी आहे. तुमच्याबद्दलचं ऋण व्यक्त करतो. मला खरं म्हणजे थोडंसं असं सांगायचं होतं की हिमालय आणि एव्हरेस्ट याचे सुद्धा आभार मानले पाहिजे, कारण तो तिथे आहे म्हणून आज आपण इथे आहोत. पण माफी मागून एका गोष्टीचा खुलासा केला पाहिजे. सुदैवाने आज माझा मुलगा पुण्यात नाहीये. तो असता तर त्यांनी मला घरात घेतलं नसतं, कारण माझा टेबल टेनिसशी काही संबंध नाहीये. ते सगळं माझा मुलगा करत असतो. पण धन्यवाद. 3च गोष्टी वाचाव्यात असा माझ्यातर्फे विनंती मी करणार आहे. काल दैनिक सकाळमध्ये संतोष शिंत्रे यांचा लेख आलाय. त्याच्यात असा उल्लेख आहे की पर्यावरण निर्देशांकात जगातल्या 180 देशात भारताचा क्रमांक 176वा आहे. यातनं आपण योग्य तो बोध घ्यावा. आजच सकाळ सत्तरंगामध्ये उमेशजी झिरपे यांचा लेख आलाय हिमालयावरच, अर्थात मार्ग स्वर्गाचा स्वर्गरोहिणी. घरी गेल्या गेल्या सत्तरंग वाचा. आणि हे पुस्तक जेव्हा हातात घ्याल तेव्हा माझी अशी इच्छा आहे की सगळ्यांनी आतापासून इथेपर्यंत वाचावं. पण जर सुरुवातीला एकदम वेळ कमी असेल आणि एकच पान वाचावं असं वाटलं तर पान क्रमांक 96 नक्की वाचा, ज्याची आज आपल्याला अतिशय गरज आहे असं मला वाटतंय. अशा 3 विनंत्या मी करतो. आता लेखिकेची कन्या राधिका चितळे पसायदान सादर करेल आपल्या पुढे. रोहिणी बॅडमिंटनपटू आहे आणि ती गाते पण किती चांगला याचा प्रत्यक्ष अनुभव आपण घेऊ. पसायदानाने आजच्या कार्यक्रमाची सांगता होईल. धन्यवाद.